रेडी स्टेडी गो. आपण एप्रिल 2026 मधील ज्या चालू घडामोडी झाल्या त्यातील राज्य विशेष क्विज पाहणार आहोत. एकूण 23 प्रश्न आहेत. 23 पैकी जर तुम्हाला 20च्या वर पडले तर तुमची तयारी चांगली आहे. जर तुम्हाला 18 ते 23 दरम्यान पडले तर तुमची तयारी बरी आहे. आणि जर तुम्हाला 18च्या खाली पडले तर तुम्हाला अभ्यासाची सक्त गरज आहे असं तुम्ही निष्कर्ष काढायचा आहे. आणि आपण वेळ वाया न घालवता क्विजला चालू करूया. आहे तुमचा पहिला प्रश्न तुमच्या समोर. खगोल दर्शन महोत्सव 2026 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 3 ते 4 सेकंद तुम्हाला उत्तर निवडण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. +1 गुण जर तुम्हाला उत्तर येत असेल आणि बरोबर असेल. उत्तर येत नसेल असेल तर 0 गुण. ओके. आन्सर आहे महाराष्ट्र. स्पष्टीकरण पहा. खगोल दर्शन महोत्सव 2026 महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. हरिहरेश्वर आणि लोणार क्रेटर येथे राज्यातील पहिला तारा दर्शन महोत्सव आयोजित करण्यात आला. बघा महत्वाचं का ठरतं हा तर पहिला तारा दर्शन महोत्सव आहे. जे पहिलं असतं ते महत्वाचं असतं. हा महोत्सव आंतरराष्ट्रीय डार्क स्काय वीक 13 ते 20 एप्रिल. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आंतरराष्ट्रीय डार्क स्काय वीक कधी साजरा केला गेला? 13 ते 20 एप्रिल दरम्यान. याच्या पार्श्वभूमीवर हा खगोल दर्शन महोत्सव आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये हरिहरेश्वर आणि लोणार क्रेटर इथे. ओके. पुढचा गंगा एक्सप्रेसवे हा कोणता औद्योगिक कॉरिडॉर आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. गंगा एक्सप्रेसवे मेरठ प्रयागराज हे औद्योगिक कॉरिडॉर आहे हा आणि उत्तर प्रदेश मधील आहे. प्रयागराज आहे म्हणजे उत्तर प्रदेश असणारच. ओके. पुढचा प्रश्न विरली खंदार हे पुरातत्व स्थळ कुठे स्थित आहे? आता न्यूज मध्ये होतं. महाराष्ट्र भंडारा पवनी तालुका. विरली खांदर बघा विरली खांदर पुरातत्व स्थळ आहे. भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात स्थित आहे. आणि तिथं काय सापडलेलं होतं तर महापाषाण कालीन स्थळ एक दफनभूमी तिथं सापडलेली होती. दफनभूमी. विरली खांदर. खंदून 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 काय भेटलं? एक दफनभूमी. महाराष्ट्र आणि भंडारा. बघा महत्वाचं आहे हे. महाराष्ट्र AI धोरण 2026 अंतर्गत दिलेल्या प्रोत्साहनांबाबत खालील विधानांचा विचार करा. हे IMP आहे. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. महाराष्ट्र AI धोरण 3 स्टेटमेंट आहेत, विधान आहेत. त्यापैकी बरोबर किती आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. महाराष्ट्र AI धोरण 2026 अंतर्गत 20% पर्यंत भांडवलीची सबसिडी दिली जाते. 100% मुद्रांक शुल्कात सूट दिली जाते. जी स्टॅम्प ड्युटी असते त्याच्यामध्ये 100% सूट दिलेली आहे. आणि स्टार्टअप साठी 1 कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. करा या 3 विधानांवर विचार करा आणि उत्तर निवडा. उत्तर आहे 3ही विधाने बरोबर. बघा 3ही विधानं बरोबर आहेत. महाराष्ट्र AI धोरण 2026 अंतर्गत ही 3ही विधानं बरोबर आहेत. या धोरणांतर्गत 20% पर्यंत भांडवलीची सबसिडी दिली जाते. किती? 20% पर्यंत भांडवलीची सबसिडी दिली जाते. असाही क्वेश्चन येऊ शकतो की महाराष्ट्र AI धोरण 2026 अंतर्गत किती टक्क्यापर्यंत भांडवलीची सबसिडी दिली जाते? तर 20%. किती टक्के मुद्रांक शुल्कात सूट दिलेली आहे? 100%. आणि स्टार्टअप साठी किती कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातंय? 1 कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातंय. AI कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील गुंतवणूक व नव उद्योगांना चालना देणे या धोरणाचा उद्देश आहे. बघा याच्याविषयी माहिती दिलेली आहे. विशेष माहिती आहे ही. महाराष्ट्र AI धोरण 2026 काय आहे तर राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता जे आता आहे खूप चर्चेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे केंद्राच्या इंडिया AI मिशन च्या धर्तीवर तयार करण्यात आलेले आहे. भारताचा आहे इंडिया AI मिशन. महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र AI धोरण. उद्दिष्ट काय आहे? सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करायची आहे AI मध्ये आणि 2031 पर्यंत सुमारे 1.5 लाख 1.5 लाख रोजगार निर्मिती करणं. खूप महत्वाचं
आहे आता रोजगार निर्मिती करणं आणि एआय मुळे खूप रोजगार गेलेले आहेत अशी सुद्धा चर्चा होती. मग एआयच्याच मदतीनं 1,50,000 रोजगार निर्मिती करायची आहे. 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करायची आहे. राज्यात महाराष्ट्र एआय मिशन सुरू करण्यात येणार असून 5 एआय इनोव्हेशन सिटीज आणि 6 सेक्टरल सेंटर ऑफ एक्सलन्स 6 सेक्टरल म्हणजे काय वेगवेगळे जे सेक्टर्स असतात त्याचे सेंटर ऑफ एक्सलन्स आपण तयार करणार आहोत. मग हे 6 सेक्टर कोणते आहेत? पहिला आहे आरोग्य, दुसरा आहे कृषी, तिसरा आहे शिक्षण, शहरी विकास, मराठी भाषा संस्कृती, वित्त महसूल. बघा महत्वाचं आहे हे. 1,50,000 रोजगार निर्मिती. महाराष्ट्र एआय मिशन 5 एआय इनोव्हेशन सिटीज म्हणजे काय? शहर. एआय इनोव्हेशन सिटीज तयार करणार आहे. किती तयार करणार आहे? 5. 6 सेक्टर्स, आरोग्य कृषी शिक्षण हे तर लक्षात राहते. आरोग्य कृषी शिक्षण, शहरी विकास, मराठी भाषा संस्कृती आणि वित्त महसूल. हे 3 तुम्ही लक्षात ठेवा. उद्योग, सार्वजनिक सेवा आणि प्रशासनात एआयच्या वापरात चालना देणे हा धोरणाचा उद्देश आहे. उद्योगांमध्ये असेल, सार्वजनिक सेवांमध्ये असेल किंवा प्रशासनामध्ये, आता तर न्याय संस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एआय चॅटबॉट तयार केले जात आहेत. हे प्रशासनात आलं ना. दिशिका आपण मागल्या एक व्हिडिओ मध्ये बघितलेलं होतं की शुभंकर काय होता, न्याय सेतू एआय चॅटबॉटचा दिशिका होता. मग असे सुद्धा प्रश्न तयार झालेले आहेत. प्रशासनामध्ये आपण एआयचा भरपूर वापर करत आहोत. भाषिणी जे आहे डिपार्टमेंट त्यांना वेगवेगळे ट्रान्सलेट करणारे एआय चे चॅटबॉट बनवलेले आहेत. प्रशासनामध्ये भरपूर वापर केला जात आहे. ओके. उद्योगांसाठी प्रोत्साहने काय दिली जात आहेत? इन्सेंटिव्ह काय दिलं जात आहे? तर स्थिर भांडवली गुंतवणुकीवर कमाल 20% भांडवलीची सबसिडी दिली जाते. 100% मुद्रांक शुल्क दिलं जात आहे. स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते. 10 वर्षांसाठी प्रति युनिट 2 रुपये 20 दरात सवलत. प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की महाराष्ट्र एआय मिशन अंतर्गत 10 वर्षांसाठी प्रति युनिट डॅश डॅश रुपये 20 दरात सवलत दिली जात आहे. 2 रुपये. प्रश्न येऊ शकतो उत्तरामध्ये असेल 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये. किती रुपयामध्ये वीज दिली जाते? 2 रुपये 10 वर्षांसाठी. देशांतर्गत पेटंटसाठी 8 लाख रुपयांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी 10 लाख रुपयांपर्यंत परतावा. म्हणजे ते तुम्हाला परत दिले जाणार एवढे रुपये. 8 लाख रुपये आणि 10 लाख रुपये. जर देशांतर्गत असेल तर 8. आंतरराष्ट्रीय पेटंट असेल, पेटंट माहित आहे ना, जे 20 वर्षांसाठी पेटंटची मुदत असते. वेगवेगळा शोध तुम्ही जर लावला तो शोध तुमच्या नावावर रजिस्टर केला जातो थोडक्यात. प्रमाणीकरण सर्टिफिकेट खर्चासाठी 25 लाख रुपयांपर्यंत परतावा. आता स्टार्टअप आणि एमएसए म्हणजे काय? मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइज यांच्यासाठी काय तरतुदी केलेल्या आहेत? तर प्रत्येक स्टार्टअप साठी 1 कोटी रुपयांपर्यंत अनुदान. किती कोटी रुपयांपर्यंत? 1 कोटी रुपयांपर्यंत. आणि महिलांच्या नेतृत्वाखाली जर स्टार्टअप असेल तर 1.25 कोटी रुपयांपर्यंत व अतिरिक्त 25% आर्थिक सहाय्य दिलं जात आहे. स्टार्टअप इकोसिस्टीम साठी 1 कोटी रुपयांपर्यंत प्रत्येक स्टार्टअपला. 1.25 कोटी महिलांच्या नेतृत्वाखाली असतील तर आणि 25% आर्थिक सहाय्य. स्टार्टअप इकोसिस्टीम साठी 500 कोटी रुपयांचा एआय स्टार्टअप व्हेंचर फंड. स्टार्टअप इकोसिस्टीम साठी किती कोटी रुपयांचा एआय स्टार्टअप व्हेंचर फंड महाराष्ट्र सरकारने तयार केलेला आहे? 500 कोटी रुपयांचा. 5,000 एमएससी साठी एआय अंमलबजावणी खर्चावर 20% सबसिडी आणि महा एआय हब या केंद्रीय व्यासपीठाची स्थापना केलेली आहे. ह्या व्यासपीठाचं नाव लक्षात ठेवा, महा एआय टूल हब. महा म्हणजे काय? महाराष्ट्र एआय टूल हब. 5,000 एमएसएमई. 5,000 आकडा सुद्धा महत्वाचा आहे. सुमारे 2 लाख युवक व्यावसायिकांना एआय कौशल्य प्रशिक्षण. एआय काय आहे, त्याच्यामध्ये काय स्किल्स आहेत, तुम्ही त्याचा वापर करून रोजगार करू शकता, कसे पैसे कमावू शकता, असं याचं ट्रेनिंग 2 लाख युवकांना देण्यात येणार आहे. नैतिक एआय, इथिकल एआय, एआयचा वापर करून चुकीची कामं सुद्धा केली जातात. जसं डीफेक्ट्स वगैरे असेल, वेगवेगळं व्हिडिओज वगैरे जे चुकीचे व्हिडिओ आहेत ते तयार करणं, इलिगल व्हिडिओज वगैरे असतील तर मग इथिकल एआय वर लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे. एआय पॉलिसी बनवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वतंत्र चौकट तयार करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरणार आहे. हा पॉइंट सुद्धा खूप महत्वाचा आहे. इथिकल एआय ची स्वतंत्र चौकट तयार करणार
देशातील पहिलं राज्य कोणतं? तर महाराष्ट्र. शासकीय विभागांसाठी वार्षिक AI रेडिनेस ऑडिट अनिवार्य केलेला आहे, म्हणजे बंधनकारक केलेला आहे. ओके, काय शासकीय विभाग जे आहेत त्याच्यासाठी वार्षिक AI रेडिनेस ऑडिट. 2000 GPU चा सामायिक संगणकीकरण म्हणजे कम्प्युटर ॲज अ सर्व्हिस. 2000 GPU ग्राफिक प्रोसेसिंग युनिट. पुढचा प्रश्न आहे, बातम्यांमध्ये आलेला सिक्कीम सुंदरी हा शब्द कशाशी संबंधित आहे? कम्युनिटी रेडिओ स्टेशन आहे. कोणाचा आहे? आपल्या स्त्री शक्ती कॉर्प्स आहे, आर्मीचा आहे. रेडिओ स्टेशन आहे, त्याचं नाव आहे सिक्कीम सुंदरी आणि न्यूज मध्ये होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न झालेला आहे. स्त्री शक्ती कॉर्प्स द्वारे हे तयार केलेलं आहे. भारताचे पहिले पेट्रोगिल्स अश्मशिल्प संरक्षण पार्क कोठे स्थित आहे? पेट्रोगिल्स म्हणजे काय? तर दगडावरती चित्र वगैरे कोरलेले असतात त्याला पेट्रोगिल्स म्हणतात. अशा खडकांचा वगैरे जो अभ्यास केला जातो त्याला पेट्रोलॉजी म्हटलं जातं. आणि असं एक संरक्षण पार्क तयार केलेलं आहे, ते कुठे आहे? तर लडाख मध्ये आहे. ओके, लडाख. भारताचे पहिले पेट्रोगिल्स अश्मशिल्प संरक्षण पार्क लडाख येथे आहे. ओके, हे लक्षात ठेवा. पहिला आहे पेट्रोगिल्स पार्क. ऑपरेशन ऑक्टोपस 2.0 चा उद्देश काय आहे? जर निवडलं, जर येत असेल तर +1, येत असेल तर 0. संघटित सायबर फसवणूक नेटवर्क रोखणे, म्हणजे आता डिजिटल अरेस्ट वगैरे असे वेगवेगळे फ्रॉड केले जात आहेत, सायबर फ्रॉड केले जात आहेत. मग ऑपरेशन ऑक्टोपस 2 काय आहे? तर संघटित सायबर फसवणूक नेटवर्क, ऑर्गनाइज्ड सायबर फ्रॉड नेटवर्क रोखणे हा आहे. कोणी राबवलेला आहे? तर हैदराबाद शहर पोलीस यांनी या मोहिमेत 52 जणांना अटक केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, कांकरिया कोचिंग डेपो भारताचे पहिले जलतटस्थ वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणत्या राज्यात आहे? कांकरिया कोचिंग डेपो गुजरात. कांकरियावरून कळते ना नावातच, कांकरिया केशव छो मजा माना. कांकरिया कोचिंग डेपो भारताचं पहिलं आहे वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो आणि ते गुजरात राज्यात आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जातो. वॉटर न्यूट्रलचा अर्थ वॉटर न्यूट्रल, जेवढं तिथं पाणी लागतंय त्या सगळ्या पाण्याचा काही ना काहीतरी वापर केला जातो, वेस्ट जात नाही. वॉटर वेस्ट, वॉटर न्यूट्रल. कांकरिया गुजराती सगळ्या गोष्टींचा वापर पुरेपूर करून घेतात. ऑपरेशन अर्थ गार्ड हे तुम्हाला लक्षात राहावं, त्यासाठी मी असं मेमरी वगैरे देते, काहीतरी संबंधित वाक्य देते ज्याने की पेपर मध्ये तुम्हाला क्लिक व्हावं. ऑपरेशन अर्थ गार्ड कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? केरळ. म्हणजे काय? म्हणजे केरळ आणि कारलं असं तुम्ही जर रिलेट केलं तर कारल्याला काय म्हणतात? बिटर गार्ड. आणि ऑपरेशन अर्थ गार्ड, गार्ड वरून तुम्हाला लक्षात येईल केरळ, करेला, बिटर गार्ड, ऑपरेशन अर्थ गार्ड. बेकायदेशीर माती उत्खननावर आळा घालणे हा याचा उद्देश आहे. माती उत्खनन. अर्थ वरून तर कळतेच ना, अर्थ गार्ड. मातीचं संरक्षण करायचं आहे, पृथ्वीचं संरक्षण करायचे. माती उत्खनन केरळ. कारलं कुठून येतं? मातीतूनच येतं ना. लक्षात राहतं, रिलेट झालं की लक्षात राहतं. अलीकडेच राष्ट्रीय महत्वाचे भूवारसा स्थळ जिओ हेरिटेज साइट म्हणून घोषित करण्यात आलेली याना गुहा कोठे स्थित आहे? बघा न्यूज मध्ये काय आहे, तर त्याला काय घोषित केलेलं आहे? राष्ट्रीय महत्वाचं भूवारसा स्थळ जिओ हेरिटेज साइट असं त्याला घोषित केलेलं आहे. याना केव्ज, याना गुहा त्या कोठे आहेत? याना काना कर्नाटक. याना आणि कर्नाटकाचा एक कणा, याना कणा याना ते आहे, कर्नाटक मध्ये आहे. आणि क्रास्ट लाईमस्टोन फॉर्मेशन मुळे त्या काय झालेल्या आहेत? गुहा आहेत त्या तयार झालेल्या आहेत. क्रास्ट लाईमस्टोन फॉर्मेशन, लाईमस्टोन म्हणजे काय? चुनखडी. मग पावसाने ती चुनखडी विरघळून अशा काहीतरी गुहा, अशा वेगवेगळ्या अशा गुहा, दगड विरघळून तिथं गुहा तयार होते, त्याला क्रास्ट लाईमस्टोन फॉर्मेशन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले AI सक्षम शहरी पूर्व सूचना प्रणाली
नागरी पूर व्यवस्थापन कक्ष कोठे स्थापन करण्यात आले? पहिलं AI सक्षम शहरी पूर्व सूचना. शहरात जर एखाद्या पूर येणार असेल तर त्याची पूर्व सूचना दिली जाते. ते नागरी पूर व्यवस्थापन कक्ष स्थापन केले. ते कुठे केलेलं आहे तर गोरखपूर UP येथे स्थापन केलेलं आहे नागरी पूर व्यवस्थापन कक्ष. नदीला पूर आला तर मग गोरखपूर मध्ये लगेच कळणार की हा पूर येतोय, आपलं सामान उचला आणि पळायला लागा. युपी वाले पळतायत असं तुम्ही इमॅजिन करा. पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन डहाबू ब्लीड कशाशी संबंधित आहे? उत्तर निवडलं, येत असेल तर 1 गुण, नसेल तर 0. ऑपरेशन डहाबू सोन्याच्या तस्करीला लक्ष करणारी एक तस्करी विरोधी मोहीम आहे. डहाबू आणि गोल्ड ट्रॅफिकिंग, सोन्याची तस्करी कोणी राबवलं? हे महसूल गुप्तचर संचालय DRI मुंबई येथे राबवली गेली. मुंबई येथे राबवली गेली त्यामुळे महत्वाची ठरते सोन्याची तस्करी आणि डहाबू. डहाबू. पुढचा प्रश्न आहे कोण्यॅक जमात कशामुळे बातम्यांमध्ये होती? या जमातीच्या ज्या जीन्स आहेत त्याच्यावर अभ्यास केला जातो. सायंटिस्ट अभ्यास करतायत का तर कर्करोगाशी लढण्याची क्षमता आहे या कोण्यॅक ट्राईब मध्ये. ओके, बघा ही कोण्यॅक ट्राईब आहे. कोण्यॅक ट्राईब जमात आहे. कोण्यॅक नाव आहे त्याचं. त्यांच्या पारंपरिक वनस्पती औषधाच्या कर्करोगाशी लढण्याच्या क्षमतेमुळे ही बातम्यांमध्ये होती. कॅन्सर फायटिंग पोटेन्शियल. त्या लोकांना सहजासहजी कॅन्सर होत नाही. मग काय आहे ते त्यांचे जे वनस्पती औषध वगैरे आहेत. आता ट्राईब आहे म्हणजे ते जंगलात राहतात. वेगवेगळे त्यांचे पारंपरिक असतात, औषध असतात. त्यांना जंगलातल्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती असते. ते त्यांच्या आहारामध्ये असतात आणि त्यांची बॉडी पण एवढी रेझिस्टन्स झालेली आहे की कॅन्सर फायटिंग पोटेन्शियल आहे त्यांच्या रक्तामध्ये, त्यांच्या जीन्स मध्ये. त्याचा अभ्यास केला जातोय. कोण्यॅक ट्राईब लक्षात ठेवा. कोण्यॅक आणि कॅन्सर के कोण म्हणतंय कॅन्सर होऊ शकत नाही, कोण्यॅकला होऊ शकत असं काहीतरी मेमरीमध्ये राहिलं तर बघा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला अलीकडेच कोणत्या बेटावर टी आकाराच्या टप्प्याटप्प्याचा जलाशय टी शेप्ड रिझर्वॉयर भेटलेला आहे, सापडलेला आहे? महाराष्ट्रात आहे हे. कळलं? घारापुरी एलिफंटा बेट. ओके, आताच आपल्याला खंदारी, वारली खंदारी बरोबर ना, इथं सुद्धा एक दफनभूमी भेटलेली होती. आपण हे ट्रिक लक्षात ठेवली होती की खंदून खंदून दफनभूमी मिळाली भंडारा जिल्ह्यामध्ये, बरोबर. मग आता घारापुरी एलिफंटा बेट, घारापुरीला काय म्हटलं जातं तर एलिफंटा बेट म्हटलं जातं. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण घारापुरी किंवा एलिफंटा बेटावर टी आकाराच्या, कोणत्या आकाराच्या? टी आकाराच्या टप्प्याटप्प्याचा जलाशय भेटलेला आहे. सुमारे 150 वर्ष जुना हा जल व्यवस्थापन असून घारापुरी हे गुहांचं शहर म्हणून ओळखलं जातं. घारापुरी गुहा रिलेट होते. हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ सुद्धा आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा आहे. येथे त्रिमूर्ती मंदिर आहे. ओके, आणि कलचुरी आणि कोकण मौर्य राजवंशाने या स्थळाचं रक्षण केलंय. तिथं कलचुरी राजवंश सुद्धा होता, कोकण मौर्य राजवंश सुद्धा तिथे होता. घारापुरी एलिफंटा बेट. ओके, पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने अलीकडेच कर्करोगाला नोटिफायबल आजार घोषित केलेलं आहे? नोटिफायबल म्हणजे काय? जर एखाद्याला कर्करोग झाला तर तिथे तुम्हाला सरकारी हॉस्पिटल असेल किंवा तिथे जे ऑफिसर असतील तिथे तुम्हाला नोटिफाय करायला लागतं, बाबा एवढे एवढे पेशंट आलेले आहेत, एवढ्या एवढ्या जणांना हा डिसीज झालेला आहे. मग कर्करोगाला नोटिफायबल डिसीज कोणत्या राज्याने घोषित केले तर तेलंगणानं. तेलंगण म्हटलं नाही की जाऊ दे तेल घ्यायला कर्करोग, नाही, त्यांनी असं म्हटलं नाही. तेल घ्यायला जाऊ दे कर्करोग, याच्यावरून तेलंगणा आणि नोटिफाय केला डिसीज कर्करोग. तुम्ही मेमरी ट्रिक लावू शकता. नोटिफायबल डिसीज करणारं पहिलं राज्य कोणतं होतं? तेलंगणा. ऑपरेशन हिमसेतू म्हणजे काय? कशाशी संबंधित आहे ऑपरेशन हिमसेतू? सिक्कीम मध्ये भारतीय सैन्याद्वारे राबवण्यात आलेली बचाव मोहीम आहे ही. तर सिक्कीम मध्ये भारतीय सैन्याद्वारे राबवण्यात आलेली बचाव मोहीम. आता सिक्कीम मध्ये वर काय असतो? माउंटेन्स वर, पर्वतावर बर्फ असतो ना,
हिमसेतू. उत्तर सिक्कीम मध्ये ही बचाव मोहीम रेस्क्यू ऑपरेशन हिमसेतू. कमला आणि कलाई 2 जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर झाले आहेत? हे जलविद्युत प्रकल्प आहेत म्हणजे नदीवर जलविद्युत प्रकल्प बांधले जातात. मग कमला आणि कलाई कोणत्या राज्याचे आहेत? तर अरुणाचल प्रदेशचे आहेत. अरुणाचल जलविद्युत प्रकल्प. अंमली पदार्थ ड्रग्ज कायदा अंमलबजावणीसाठी एलिट ऍक्शन ग्रुप ईगल 4 साठी AI सक्षम वेबसाईट कोणत्या राज्याने लॉन्च केलेली आहे? बघा, त्या राज्याचा जो अंमली पदार्थ कायदा आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी एक एलिट ऍक्शन ग्रुप आहे, त्याचं नाव आहे ईगल 4. गरुडा सारखी तीक्ष्ण नजर पाहिजे जर तुम्हाला ड्रग्ज पकडायचे असतील तर, आणि डोळ्यात तेल घालून बसा जर तुम्हाला तो ड्रग्जचा माफिया बघायचा असेल तर. मग अंमली पदार्थ ड्रग्ज कायदा अंमलबजावणी एलिट ऍक्शन ग्रुप आहे ईगल 4. याच्यासाठी AI सक्षम वेबसाईट तेलंगणा राज्याने लॉन्च केलेली आहे. तेलंगणा, डोळ्यात तेल घालून बघायचं ड्रग्ज कोण वापरतय. सहाय्य AI चॅटबॉट शील्ड AS आणि मित्र TG या सुविधांचा समावेश केलेला आहे. फक्त AI सक्षम वेबसाईटच नाही तर सहाय्य AI चॅटबॉटचं नाव आहे सहाय्य, शील्ड AS आणि मित्र TG हे या सुविधा तेलंगणाने लॉन्च केलेल्या आहेत. उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण कोठे आयोजित करण्यात आले? उन्नत कृषी 2026 मध्ये मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आलं. मग जर तुम्हाला कृषी करायची असेल तर खूप मोठा एरिया लागतो, बरोबर. आणि देशातील सगळ्यात मोठं राज्य कोणतं आहे एरियाच्या दृष्टीने? मध्य प्रदेश. उन्नत कृषी महोत्सव 2026. ओके. पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेशचे प्रकल्प पुनर्विकासा मुख्य घटक कोणता आहे? पुनर्विकास. दुर्मिळ अनुवंशिक आजारांचे लवकर निदान करणे. हे न्यूज मध्ये का होतं तर एका छोट्या मुलीला कोणता तरी आजार झालेला होता आणि त्याच्या आजारावरचं जे औषध होतं, जे इंजेक्शन समथिंग काहीतरी होतं, ते खूप महाग होतं आणि सरकारने त्याची मदत केलेली होती. त्याच्यामुळे हे त्यांनी ऑपरेशन पुनर्विका हे लॉन्च केलेलं होतं. बघा, दुर्मिळ अनुवंशिक जे या एका पिढीकडून त्या पिढीकडे ते ट्रान्सफर होतात, या आजारांचं लवकर निदान होण्यासाठी हा राबवलेला होता. आंध्र प्रदेश सरकारनं राबवलेला आहे प्रकल्प पुनर्विका. दुर्मिळ अनुवंशिक आजारांचे लवकरात लवकर निदान व्हावं, अर्ली डायग्नोसिस व्हावं यासाठी. पुढचा प्रश्न आहे, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? कैलाश सत्यार्थी, ज्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला होता शांततेसाठीचा, ते कोणाकडून दिला जातो? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कैलाश सत्यार्थी यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 2022 मध्ये झाली आणि पहिला पुरस्कार नरेंद्र मोदी यांना दिला जातो. महाराष्ट्र सरकार देते ना लता मंगेशकर पुरस्कार, आणि 2025 चा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना मिळाला. बघा, 2026 चा पुरस्कार कैलाश सत्यार्थी आणि 2025 चा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला. कैलाश कैकू आई तू इधर. लता मंगेश पुरस्कार लेने को कैलाश आणि कुमार मंगलम बिर्ला. नागभूषण पुरस्कार 2026 पुढील पैकी कोणाला मिळाला? उत्तर आहे सत्यनारायण नुवाल. नागभूषण पुरस्कार 2026 सत्यनारायण नुवाल यांना मिळाला. ते सोलार इंडस्ट्रीज ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. सोलार इंडस्ट्रीज ऑफ इंडिया लिमिटेड. आता सत्यनारायण नुवाल आणि नागभूषण, सत्य बोला नाहीतर नाग डसेल, असं काही मेमरी ट्रिक मी सांगितलेली आहे. या मेमरी ट्रिक जर तुमच्या लक्षात राहिलं तर या ट्रिक्स लक्षात ठेवा. ओके. सत्य बोला नाहीतर नाग डसेल. टिफन कृषी गौरव पुरस्कार पुढील पैकी कोणाला मिळाला? टिफन चालते, बरोबर ना, कृषीशी रिलेटेड आहे टिफन. कृषी गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? महाराष्ट्र सरकार विकास मंडळ. बघा, महाराष्ट्र सहकार विकास मंडळ जे कॉर्पोरेशन ना,
सहकार त्याच्याशी स्टीफन कृषी गौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकार विकास मंडळ यांना प्रदान करण्यात आला आणि पुरस्काराची सुरुवात केसरी वृत्तपत्राने केलेली आहे. कोणाकडून दिला जातो? केसरीकडून. कोणाला मिळाला? महाराष्ट्र सहकार विकास मंडळ. आणि कोणता पुरस्कार आहे? स्टीफन कृषी गौरव पुरस्कार. तर आपण 23 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते तुम्ही कमेंट करा आणि अशाच चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी माझ्या सोबत राहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने आणि परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे असे प्रश्न आपण घेऊन येतो. सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझ्या सोबत राहा. थँक्यू.